आज आलेलो आहोत एका नवीन ट्रेकवर। चिपळूणमधील नागेश्वर ट्रेक करायला आज आलेलो आहोत। सकाळी 5 वाजता आम्ही घरून निघालेलो, तर आता वाजलेले आहेत 9। 3 तासाचा गाडीवरनं प्रवास आणि थोडासा वेळ नाश्त्याला वगैरे जाऊन 9 वाजलेत आम्हाला यायला। आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे। सो ट्रेकच्या काही किलोमीटर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, नागेश्वर ट्रेकसाठी आम्ही दोघं आलेलो आहोत, नवरा बायको। तर अर्धा टप्पा आम्ही पार केलेला आहे। तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता सह्याद्रीची रेंज 10 वाजलेले आहेत आता आणि मस्त डोंगरामध्ये ढग उतरल्यासारखा नजारा आहे। खालून येत होतो आम्ही, पण छान नजारा होता। जर पावसाच्या आत्ता सुरुवातीला तुम्ही आलात तर हा नजारा तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल। तर बघा, मंडळी, आम्ही ह्या रस्त्याने आता वर आलेलो आहोत आणि माझ्या पाठी तुम्हाला पाणी पडताना दिसत असेल, तर तुम्हाला सह्याद्रीतले आज रेड क्रॅब मी दाखवते। तर हे बघा, पाण्याच्या तिथे रेड क्रॅब आहेत। मंडळी, हा जो पॉइंट दिसतोय तो आहे नागेश्वरचा डोंगर। तिथे आपल्याला जायचंय, अजून 1 तास तरी जायला लागेल वर। तर बघा, थोडी चढाई संपल्यानंतर रस्ता तसा खूप प्लेन आहे आणि आता थोडीशी चढाई आहे, झिगझॅग करत आम्हाला वर जायचंय। तर चला जाऊया। जर तुम्ही एखाद्या 2 किंवा 3 तासाच्या ट्रेकला जात असाल ना, तर स्वतःसोबत सुका खाऊ किंवा तुम्हाला जो आवडीचा स्नॅक्स आहे तो कायम सोबत ठेवा, कारण ट्रेकच्या वेळेला मोस्टली कोण जेवत नाही, त्याच्यामुळे असा सुका खाऊ आपल्याला भूक लागते तेव्हा खायला कामी येतो। आम्ही आलेलो आहोत नागेश्वर देवस्थानावर। जाम भूक लागली आहे, तर कंटिन्यू आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आम्ही आमच्या सोबत हा कॅम्पिंग गॅस, एक छोटासा बाउल आणि मॅगीची पॅकेट करतो। तर आता भूक लागली आम्हाला दोघांना सुद्धा, तर मी आता मस्त की मॅगी करत आहे।